म्हटलं जर सुधाकर भारसागळेला न सांगता नियुक्त्या होत असतील दर्यापुरात तर मग मी काय रबर स्टॅम्प म्हणून इथं तालुकाध्यक्ष राहायचं का? आणि जिल्हाध्यक्ष हे अतिशय कच्च्या कानाचे माणसं आहेत. कोणी सांगितल्यानंतर माणसानं त्याची शहानिशा करायला पाहिजे की खरोखर या गोष्टीत तथ्य आहे का, की हा जो सांगते हा सुधाकर भाऊचा विरोधक तर नाही. मतभेद करून आमच्या दोघातच भांडणं लावून दिले या खासदार महोदयांनी. खूप मोठा दगड मी छातीवर ठेवून हा निर्णय घेतला, कारण की याच्याशिवाय मला पर्याय नव्हता. आता सर्व म्हणजे मर्यादा संपल्या होत्या, नाईलाज झाला. म्हटलं सुधाकर आता इथं राहून काही उपयोग नाही, इथं काही माणसाला आता राहावं वाटत नाही. BJP पक्षात मी जाणार नाही. BJP सोडून कुठल्याही पक्षात त्यांनी म्हटलं, लोकांनी जर म्हटलं तर त्या पक्षात मी प्रवेश करेन. काही काँग्रेस समर्थकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की सुधाकर पाटील भारसागळे यांना काँग्रेसने भरभरून दिलं. 2-3 वेळा जिल्हा बँक अध्यक्ष, त्यानंतर सलग 13 वर्ष तालुका प्रमुख, एवढं देऊनसुद्धा सुधाकर पाटील काँग्रेसवर नाराज आहेत. काय कारण? नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज. मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसापासून दर्यापूर शहरात एक चर्चा सुरू आहे. नुकताच सुधाकर पाटील भारसागळे, सहकार नेते सुधाकर पाटील भारसागळे यांनी तालुका प्रमुख पदाचा, काँग्रेस तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्यामागचे कारणं काय ते आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत आहेत सुधाकर पाटील भाऊ. सर्वप्रथम सह्याद्री न्यूजमध्ये स्वागत आहे. काय नेमकं कारण सांगू शकता राजीनाम्यामागचं? राजीनाम्यामागचे कारणं अनेक आहेत. एक एक करून सांगा. मुख्य कारण म्हणजे जिल्हाध्यक्षाचा माझ्यावर न राहिलेला विश्वास. कारण की त्यांनी आता नुकत्याच 8-10 दिवसाच्या आधी या तालुक्यामध्ये नियुक्त्या केल्या. नियुक्त्या करत असताना वास्तविक तालुका अध्यक्षाकडून ते नावं घ्यायला पाहिजे, परंतु त्यांनी तसं न करता प्रदीप देशमुख येवद्याचे यांच्याकडून ते नावं घेतले आणि त्यांना हे सांगितलं की सुधाकरराव भारसागळेला तुम्ही हे सांगू नका. की मी तुमच्याकडून नाव घेतले म्हणून. ते मला माहीत झालं. म्हटलं जर सुधाकर भारसागळेला न सांगता नियुक्त्या होत असतील दर्यापुरात तर मग मी काय रबर स्टॅम्प म्हणून इथं तालुकाध्यक्ष राहायचं का? ते एक. दुसरं, नुकत्याच आता धन्वंतरी रुग्णालयाच्या निवडणुका झाल्या. डॉक्टर ठाकरेला मी उमेदवारी दिली. त्या पॅनलमध्ये डॉक्टर ठाकरे, प्रकाशराव काळपांडे, संजूभाऊ मार्डीकर हे 3 उमेदवार पॅनलचे होते. मी दर्यापूर तालुक्यातून पॅनल टू पॅनल मतदान लोकांना करायला सांगितलं. त्या लोकांनी ऐकलं. परंतु मनीष कोरपे हे वीरेंद्र जगतापचे नातेवाईक आहेत. आतोबा मामभावाचं नातं आहे त्यांचं. तो आपल्या गटाचा नसताना किंवा आपल्या पॅनलचा नसताना त्याला यांनी 2 मतं आमच्या पॅनलला दिले आणि 1 मत मनीष कोरपेला दिलं. त्या गॅपमध्ये आमचे डॉक्टर मागं पडले आणि त्यांनी हे मुद्दामून केलं की मी डॉक्टर ठाकरे हे सुधाकर भारसागळेचे कॅन्डिडेट आहेत आणि सुधाकर भारसागळेला हात दाखवून द्यायचा आहे, म्हणून डॉक्टरचा पराभव झाला. आणि जिल्हा बँकेमध्ये बच्चूभाऊ कडू अध्यक्ष झाले असता त्यांनी माझ्यावर बरेचदा डाऊट केला बबलू देशमुखांनी, किंवा तिसरं मत हे सुधाकर भारसागळेचंच असेल. ते मागं माझ्या बोलतही होते लोकांजवळ
स्पष्टपणे मला सांगत नव्हते ते. मग अशात म्हटलं बा आता आपण यांच्यासोबत राहणं हे काही योग्य नाही. त्यांनी आरोपही केले किंवा मी बच्चूभाऊकडून कडूजवळून पैसे घेतले. आता मला सांगा, जो माणूस आपल्या घरी आलेला कोणीही गोरगरीब माणूस किंवा मदत मागणारा हा मी वापस करत नाही, माझं चालूच असते, असं असताना मी लोकांचे पैसे घेईल का? ते मला खूप मनाला लागलं. मला सहन नाही झालं ते, कारण की मी स्वाभिमानी माणूस आहो. मी देण्याचंच काम केलं, कधी घेतलं नाही कोणाचं. ते एक महत्त्वाचं कारण आहे. आणि जिल्हाध्यक्ष हे अतिशय कच्च्या कानाचे माणसं आहेत. कोणी सांगितल्यानंतर माणसानं त्याची शहानिशा करायला पाहिजे की खरोखर या गोष्टीत तथ्य आहे का, की हा जो सांगते हा सुधाकर भाऊचा विरोधक तर नाही किंवा दुश्मन तर नाही किंवा याचं सुधाकर भाऊचं पटत तर नसेल म्हणून तर काही हा सांगत नसेल. याची कधीही त्यांनी शहानिशा केली नाही. त्यांनी फक्त इथले जे सुगलचोट जात होते तिथं अमरावतीमध्ये आणि हे त्यांचं ऐकत होते. त्यांचं ऐकून माझ्यावर संशय घेत होते. परंतु अमरासमोर कधी त्यांची हिंमत झाली नाही मला बोलण्याची किंवा सांगायची. नंतर मला ते नंतर लक्षात येत होतं. मग अशात आपण कसं काम करणार? आपले खासदार महोदय तेही त्यांच्या सामील, तेही त्यांचे कान भरायचे. वास्तविकता हिंगणकर काही माझे दुश्मन नव्हते, माझं काही धुऱ्याचं भांडण नव्हतं त्यांचं. परंतु आमच्या दोघांमध्ये मतभेद करून आमच्या दोघातच भांडणं लावून दिले या खासदार महोदयांनी. हे सर्व चालू असताना जेव्हा हा डॉक्टर ठाकरेंचा पराभव झाला, तो माझ्या जिव्हारी लागला आणि मी त्यामधून हा तालुका पद सोडायचा निर्णय घेतला आणि काँग्रेसला रामराम ठोकायचा निर्णय घेतला. म्हणून आज मी माझे जे लोक आहेत, माझे जे जनता जनार्दन आहे, त्यांना विश्वासात घेऊन जे काही पुढील माझी वाटचाल असेल ते त्या माझ्या विश्वासातल्या लोकांना विचारल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही. अद्यापर्यंत कुठलाही निर्णय झाला नाही, परंतु लवकरच मी तो निर्णय घेईल लोकांना विश्वासात घेऊन आणि पुढच्या वाटचालीसाठी सुरुवात करेल. भाऊ, शहरामध्ये अशी सुद्धा चर्चा आहे, जे तुमच्यावर निष्ठा दाखवतात, जे तुमचे समर्थक आहेत, ते समर्थकसुद्धा फोडायचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर काय बोलू? निश्चितच 2 दिवस झाले त्यांना माझे जे जवळचे लोक आहेत, जे विश्वासू लोक आहेत, त्यांना हे लोक फोन करत आहेत की त्यांच्यासोबत कोणी नाही, त्यांच्यासोबत लोक नाहीत, मग तुम्ही तिथं त्यांच्यासोबत जाऊन काय कराल, तुमचं नुकसान होईल. परंतु मी हे सांगू इच्छितो की यांनी कितीही सांगितलं तरी माझ्यासोबतचे जे लोक आहेत हे प्रामाणिक आहेत, निस्वार्थी आहेत. मी ज्याच्यासाठी काम करतो इमानी इतबारे प्रामाणिकपणे करत असतो. मग तो कोणीही जातीचा, कोणी धर्माचा, कोणी पंथाचा असो, मी सर्वांना सोबत घेऊन चालतो. त्याच्यामुळं लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. यांनी कितीही केलं, कितीही कानफुशा केल्या तरी यांच्या दबावाला किंवा यांच्या त्या कानफुशीला कोणी बळी पडणार नाही. भाऊ, साधारण 2007 पासून आपला काँग्रेसमध्ये योगदान आहे आणि सुरुवातीपासून जे काँग्रेसची तालुक्याची स्थिती होती हे संपूर्ण जनतेला माहीत आहे. आणि आजचं इतकं काँग्रेसचं वलय पाहता आणि ते वलय आणि ते वटवृक्ष सोडून तुम्हाला काही असं वाटत नाही आहे का? खंत वाटत नाही आहे? दुःख होते या गोष्टीचं. खूप खूप मोठा दगड मी छातीवर ठेवून हा निर्णय घेतला, कारण की याच्याशिवाय मला पर्याय नव्हता. आता सर्व म्हणजे मर्यादा संपल्या होत्या, नाईलाज झाला. म्हटलं सुधाकर, आता इथं राहून काही उपयोग नाही, इथं काही माणसाला आता राहावं वाटत नाही. आणि यांचं जे आहे वागणं ते काही मला बरोबर वाटलं नाही.
त्याच्यामुळं मी हा काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. पुढची दिशा राजकीय भाऊ काय राहील? राजकीय दिशा माझी, आता मी एक मेळावा बोलावणार आहे. सर्व गावागावातून माझे जे समर्थक आहेत त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यांना माझं एकच प्रश्न राहील की आता आपण पुढची दिशा काय ठरवायची, कोण्या पक्षात जायचं. जनता जनार्दन जे म्हणेल तो मी निर्णय घेईल, परंतु BJP पक्षात मी जाणार नाही. BJP सोडून कुठल्याही पक्षात त्यांनी म्हटलं, लोकांनी जर म्हटलं तर त्या पक्षात मी प्रवेश करेल आणि त्या पक्षाचं इमान इतबारे जसं काँग्रेसचं काम केलं त्याच धर्तीवर त्या पक्षाचं आज जरी जिथं मी जात असेल त्या पक्षाचं काम थोडं कमी असेल, परंतु सुधाकर भारसाकडे गेल्यानंतर त्या पक्षाचं काम खूप मोठ्या प्रमाणात होईल. भाऊ, शहरात अशी चर्चा आहे बच्चूभाऊ कडू आणि तुम्ही दोघांची भेट एकनाथ शिंदेसोबत झालेली आहे अशी एका महिन्यापूर्वीची अशी चर्चा आहे. त्यानंतर सुधाकर भाऊंचा हा वाट हे शिवसेना शिंदे गटाकडे राहील अशी चर्चा सुरू आहे. त्यावर काय बोलला? एकनाथराव शिंदेला मी जवळून अजून बघितलं नाही किंवा त्यांची माझी कधी भेट झाली नाही. हे लोक जे बोलतात याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. बच्चू भाऊची सुद्धा माझी कधी भेट झाली नाही. बँकेमध्ये मीटिंगला जातो तेवढ्यापुरतंच आपला नमस्कार चमत्कार असते. बच्चू भाऊला कधी मी एकट्यात कधी भेटलो नाही किंवा त्यांच्यासोबत या गोष्टीचा अजून काही विचारविनिमय किंवा चर्चा झाली नाही. लोकांचा एक वहम आहे तो किंवा लोकांच्या त्या कल्पना आहेत. आता कोणी ते लोकांच्या तोंडावर काही झाकत नसते. लोक तर्कवितर्क लावतात. काही काँग्रेस समर्थकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की सुधाकर पाटील भारसाकडे यांना काँग्रेसने भरभरून दिलं. 2-3 वेळा जिल्हा बँक अध्यक्ष, त्यानंतर सलग 13 वर्ष तालुका प्रमुख एवढं देऊनसुद्धा सुधाकर पाटील काँग्रेसवर नाराज आहेत. काय कारण? असं काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया. सुधाकर भारसाकडे यांनी स्वकर्तृत्वावर हे सर्व पदं मिळवली. याच्यामध्ये कोणाचाही सहभाग नाही. कारण की जिल्हा बँकेमध्ये काही पक्ष नसतो. स्वतःच्या बळावर निवडून यावं लागते. तुम्ही जर असं म्हणाल तर जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख मागच्या निवडणुकीमध्ये चांदूर बाजारमध्ये पराभूत झाले आणि दर्यापूरमधून OBCमधून ते उभे होते. मीच त्यांना उभं राहायला सांगितलं. OBCमधून भरभरून मतं दिले आणि दर्यापूरच्या भरोशावर ते निवडून आले. नाही तर ते जिल्हा बँकेतसुद्धा पराभूत झाले असते. इतके अनेक दशकांपासून काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांचे तुम्ही समर्थक होते आणि कुठं अनेक वेळा तुम्ही त्यांना समर्थनसुद्धा केलेलं आहे. असं काय कारण घडलं की अचानकच बबलू देशमुखांवर तुम्ही नाराज झाले? नाही, त्यांची वागण्याची पद्धत ही या 7-8 महिन्यापासून बदलली. संशयाच्या नजरेनं ते माझ्याकडे बघत होते. हेच एक कारण आहे. एका पत्रकारांनी खासदार बळवंतराव वानखेडे यांना प्रश्न केले की व सुधाकर पाटील नाराज आहेत, त्यावर काय बोलणार? तर त्यांनी कुठली अशी टीका न करता की ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत असे तुम्हाला म्हणजे ते बोलले आणि दुसरीकडे तुम्ही त्यांच्यावर टीका करतात, म्हणजे काय वाटते? नाही, जे रिॲलिटी आहे ते मी सांगून राहिलो. मला कोणावर टिप्पणी किंवा टीका करायची नाही. मी काही एवढा मोठा नाही कोणावर टीका करण्याजोगता. परंतु जे रिॲलिटी आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. एकंदरीत जे आता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, असे जे समर्थक कार्यकर्ते आहेत तुमचे, त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? संभ्रमाचं वातावरण काहीच नाही आहे. हे तयार करत आहेत जे जुने काँग्रेसचे लोक आहेत. यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. यांना पुढचं भविष्य दिसत आहे. आणि माझ्या जे लोक आहेत, माझे जे समर्थक आहेत, यांच्यामध्ये अजिबात कुठलाही मनात त्यांचा संशय नाही किंवा आपण त्याला काय म्हणू की संभ्रम नाही.
त्याच्यामुळं मला कुठलीही भीती नाही किंवा कुठलीही शंका नाही. माझ्यासोबत जनता आहे. मला हे काँग्रेसचे नेते माझ्यासोबत आले काय नाही आले काय त्याचा मला काही फरक पडत नाही. एकीकडे भाऊ जर विचार केला तर दर्यापूर शहरामध्ये सहकार क्षेत्रात सहकार क्षेत्रात जेवढ्या सोसायट्या असतील संपूर्ण सहकार क्षेत्रात काँग्रेसचं पूर्ण जाळं आहे. आणि त्यामध्ये आता नुकतीच नगरपालिका हे सुद्धा काँग्रेसच्या वाटेला गेली. एवढं सारं वैभव सोडून तुम्ही असा एक निर्णय घेता की जिथून तुमची दुसरी राजकीय काय म्हणू राजकीय वाटचाल सुरू होते. असं कधी तुम्हाला खंत वाटत आहे का की बा आपलं आपण इतकं वर्ष एका पक्षाला दिले आणि त्यानंतर आता आपण दुसरा पक्ष शोधत आहोत, याबद्दल कशी काही खंत वाटत नाही का? नाही, खंत वाटायचं कारणच नाही. कारण की आपण जिथं जातो तिथं प्रामाणिकपणे काम करतो. आणि ज्या संस्था आज जरी तिकडे असतील, भविष्यात त्या सर्व संस्था आपल्या सोबत असतील, आपल्या जवळ असतील. आणि नवीन कार्यकर्त्यांना तिथं आपण चान्स देऊ एवढंच सांगतो. नक्कीच जे आज सुधाकर पाटील भारसाकडे सहकार नेते आज यांच्यासोबत आपण चर्चा केली. आणि सुधाकर पाटील भारसाकडे 2007 पासून काँग्रेसमध्ये एक संघ राहिलेले आहे. सर्वप्रथम हा जो दर्यापूरचा जो गड होता हा शिवसेनाचा गड मानला जात होता. सुधाकर पाटील भारसाकडे त्यावेळी त्यांच्यामुळे हा काँग्रेसचा गड निर्माण झाला अशी त्यावेळेस जनमानसात भावना होती. त्यानंतर सलग अनेक सोसायट्या, अनेक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुका असेल, खरेदी विक्री निवडणुका असेल, अनेक ह्या सोसायट्या ह्या काँग्रेसकडे गेल्या. त्याचा सिंहाचा वाटा सुधाकर पाटील भारसाकडे यांचा मानला जातो. मध्यंतरी दर्यापूर शहरात अशी चर्चा होती की 2029मध्ये सुधाकर पाटील भारसाकडे हे काँग्रेसकडून प्रभावी आमदार पदाचे उमेदवार राहणार अशी सुद्धा चर्चा होती. आणि अचानकच सुधाकर पाटील भारसाकडे यांनी सर्वांना शॉकिंग केले. का तर वरिष्ठांची नाराजी त्यांना ते खपली नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मध्यंतरी त्यांनी एक आव्हान पण केलं आहे की मी फक्त तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला आहे, पक्षाचा नाही. परंतु त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत आहे त्यांनी वेगळी चूल मांडलेली दिसते. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जोडून राहा सह्याद्री माझा न्यूज करिता सूरज देशमुखसह रवी नवलकार, दर्यापूर.